ऑनलाईन फेक फोनपे ॲप स्वतःच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून व्यापाऱ्यांची फसवणूक करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अमरावतीच्या गुन्हे शाखेच्या पथकानं अटक केली आहे। या कारवाईत मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला असून फसवणूक झालेल्या व्यापाऱ्यांची संख्या 60 पेक्षा जास्त आहे। अमरावतीच्या नांदगावपेठ पोलीस ठाण्याअंतर्गत बिझीलँड परिसरात फिर्यादी पंकज तोलानी यांचं शोरूम आहे। 2 अज्ञात इसम दुकानात आले आणि त्यांनी जीन्स पॅन्ट आणि शर्ट असे एकूण 13,710 रुपयांचे कपडे खरेदी केले। आरोपींनी फोनपेद्वारे पेमेंट केल्याचं दाखवलं, मात्र काही वेळानं खात्याची तपासणी केली असता ही रक्कम जमा झालेली नसल्याचं समोर आलं। आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच त्यांनी नांदगावपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा अमरावती शहराकडून सुरू असतानाच गुन्हा करण्याच्या पद्धतीवरून हा प्रकार उमेर मिर्झा यानं केल्याची खात्री पोलिसांना मिळाली। त्यानुसार आरोपी उमेर मिर्झा वल्द मिर्झा जफर बेग याला हैदरपुरा परिसरातून अटक करण्यात आली। तपासादरम्यान आरोपीनं हा गुन्हा आपला साथीदार नावेद फजल उर्फ सोनू शाह वल्द हब्बू शाह याच्यासोबत केल्याची कबुली दिली। नावेद फजल उर्फ सोनू शाह हा सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे। आरोपींची गुन्हा करण्याची पद्धत अत्यंत चलाखीची होती। हे आरोपी यूट्यूबवरून फेक फोनपे ॲप डाउनलोड करून बाजारपेठेत विविध दुकानदारांकडून खरेदी करत पेमेंट केल्याचा बनावट मेसेज दाखवून ते तत्काळ तिथून पसार होत। प्रत्यक्षात व्यापाऱ्यांच्या खात्यात कोणतीही रक्कम जमा होत नसे। तरी आरोपींनी अमरावती आणि आजूबाजूच्या परिसरात अशा प्रकारे सुमारे 60 ते 70 ठिकाणी फसवणूक केल्याचं समोर आलं आहे।